हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर अनिता इजळकर, कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट वर्किंग ॲज अ असिस्टंट प्रोफेसर इन MGM मेडिकल कॉलेज वाशी, नवी मुंबई. आज आपण बोलणार आहोत प्रेग्नन्सीमध्ये रुटीनली केल्या जाणाऱ्या सोनोग्राफीबद्दल. तर बऱ्याचदा OPDमध्ये पेशंट येतात जे की प्रत्येक व्हिजिट्सला विचारतात की डॉक्टर आज आमची सोनोग्राफी आहे का. तर त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवते आहे की प्रेग्नन्सीमध्ये रुटीनली केल्या जाणाऱ्या सोनोग्राफी आणि त्यांचं सिग्निफिकन्स काय आहे आणि त्या सोनोग्राफीमध्ये आपण बेसिकली काय पाहतो ह्याबद्दल आपण बोलूया. तर फर्स्टली जी प्रेग्नन्सीमध्ये सोनोग्राफी केली जाते त्यामध्ये जी पहिली सोनोग्राफी आहे त्याला आपण व्हायबिलिटी स्कॅन असं बोलतो. जे की जी सोनोग्राफी आहे ती प्रेग्नन्सीच्या 6 ते 7 आठवड्यामध्ये केलेली जाते. तर त्यामध्ये आपण पाहतो की प्रेग्नन्सी कुठे आहे, म्हणजे प्रेग्नन्सीची साईट काय आहे, किती प्रेग्नन्सी आहेत, प्रेग्नन्सीची ग्रोथ आहे का नाही, जी प्रेग्नन्सीमध्ये बाळ आहे त्याचे हार्टबीट्स आलेले आहेत का नाही, हे आपण ह्यामध्ये बेसिकली पाहतो. आणि ह्या सोनोग्राफीमध्ये जी एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी, म्हणजे जी डिलिव्हरीची तारीख दिलेली जाते ही मोस्ट ॲक्युरेट समजली जाते ॲज कम्पेअर टू दुसऱ्या सोनोग्राफीबद्दल. तर ही आपण ॲज अ डिलिव्हरीची डेट असं आपण कन्सिडर करू शकतो या सोनोग्राफीद्वारे. तर दुसरी रुटीनली केली जाणारी सोनोग्राफी म्हणजे NT-NB स्कॅन. NT-NB स्कॅनमध्ये जो की प्रेग्नन्सीच्या 12 ते 14व्या आठवड्यापर्यंत केला जाणारा सोनोग्राफी आहे. तर त्यामध्ये आपण बघतोय की न्यूकल थिकनेस आणि नेझल बोन. तर नेझल बोन म्हणजे नाकाचं हाड आलंय का नाही आणि न्यूकल थिकनेस म्हणजे मानेवरची जी थिकनेस आहे ते किती आहे. तर त्यांच्या मेजरमेंटवरनं आपल्याला बाळामध्ये काही जन्मतः दिसणारे दोष वगैरे दिसण्याचे चान्सेस आहेत का नाही हे आपल्याला समजतं. नंबर 3 सोनोग्राफी म्हणजे ॲनॉमली स्कॅन, जो की 18 ते 20 आठवड्याच्या दरम्यान केलेला जातो. तर त्यामध्ये बाळाची डेव्हलपमेंट कशी होतीये, बाळाचे पूर्ण अवयवाचं स्क्रीनिंग केलेलं जातं. त्यामध्ये हार्ट, ब्रेन, इंटेस्टाईन, स्टमक, युरिनरी सिस्टीम ह्यासारखे बोन्स ह्यासारखे सगळे पार्ट्स बाळाचं ओव्हरऑल स्क्रीनिंग होतं की ज्यामध्ये बाळाला काही जन्मतः दोष दिसतोय का हे आपल्याला समजतं. मेजरली दिसणारा दोष दिसतोय का हा समजतो आणि त्याच्या अकॉर्डिंग बाळाला पुढे जाऊन फिटल टू डिको वगैरे करायची गरज आहे का हे समजतं. नंबर 4 सोनोग्राफी म्हणजे जी की प्रेग्नन्सीच्या 30 ते 32 आठवड्यामध्ये केली जाणारी सोनोग्राफी, त्याला आपण ग्रोथ स्कॅन असं बोलतो. तर त्यामध्ये बाळाची डेव्हलपमेंट बरोबर होते का नाही, म्हणजे बाळाची वाढ बरोबर होते का नाही, बेसिकली की त्याच्यामध्ये बाळाचं वेट गेन बरोबर होतं आहे का नाही, आजूबाजूचं पाणी कसं आहे, वार कुठे आहे, हे सगळे ह्यामध्ये पाहिलं जातं. आणि लास्ट ट्रायमिस्टरमध्ये म्हणजे 36 ते 37 आठवड्याच्या दरम्यान एक रुटीनली स्कॅन केलेला जातो की ज्यामध्ये बाळाला आपल्याला अप्रॉक्सिमेटली वेट किती आहे बाळाचं वगैरे समजलं जातं. तर आणि पोझिशन काय आहे ते समजलं जातं. तर ह्यामध्ये ह्याशिवाय डॉक्टरांना एक्झामिनेशन करून डाऊट्स आले असतील किंवा काही एक्स्ट्रा फाइंडिंग्स मिळवायच्या असतील तर डॉक्टर तुम्हाला एक्स्ट्रा सोनोग्राफीज किंवा कलर डॉपलर वगैरे करण्यासाठी ॲडवाईस देतात. तर ते त्याप्रमाणे फॉलो करावं लागेल. तर हे तर झाले रुटीनली प्रेग्नन्सीमध्ये केल्या जाणाऱ्या सोनोग्राफी. तर ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल ह्या व्यतिरिक्त सोनोग्राफीबद्दल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ह्या प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया नवीन टॉपिकमध्ये. स्टे हॅपी, स्टे हेल्दी, बाय.